वडिलांचे अपूर्ण स्वप्न मुलीने केले पूर्ण. सांगलीच्या ऐतवडे बुद्रुकमधील आरुषा पाटील यांचे UPSCमध्ये यश. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते याचे उत्तम उदाहरण वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक गावची सुकन्या कुमारी आरुषा शरद पाटील यांनी दाखवून दिला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे वास्तव्यास असलेल्या आरुषा पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवत आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ऐतवडे बुद्रुकची सुकन्या आरुषा शरद पाटील हिने जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत देशात 553वा क्रमांक मिळवला आहे. याबाबत बोलताना आरुषा पाटील यांनी म्हटलं आहे की UPSC ही परीक्षा जिद्द, सातत्य, संयमाची असते. माझ्या यशामागे आईवडिलांचे स्वप्न, कुटुंबाचा पाठिंबा, शिक्षकांचे मार्गदर्शन हे मोठे कारण आहे. अपयश आले तरी हार न मानता प्रयत्न करत राहिलो तर यश नक्की मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. माझ्या या यशामुळे ऐतवडे बुद्रुक गावाचे नाव उज्ज्वल झाले याचा मला अभिमान आहे. यावेळी आरुषा पाटील यांचे वडील शरद पाटील यांनी म्हटलं आहे की खाकी वर्दी परिधान करण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले होते, अपूर्ण राहिले होते. ते माझ्या मुलीने पूर्ण केल्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. आरुषाने या यशासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. अनेक अडचणींवर मात करत तिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या यशामुळे आमच्या कुटुंबासह गावाचाही सन्मान वाढलेला आहे. आरुषा पाटील यांच्या या यशामुळे ऐतवडे बुद्रुक गावासह परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. नमस्कार, माझं नाव आरुषा पाटील. मी महाराष्ट्र राज्यातून कोल्हापूर या जिल्ह्यात राहते. माझं प्राथमिक शिक्षण हे 1ली ते 4थीपर्यंत जीवन कल्याण प्राथमिक विद्यालय बावडा इथून झाले. 5वी ते 10वीचे शिक्षण हे उषाराजी हायस्कूल कोल्हापूर इथून झाले. त्याचबरोबर माझे कॉलेजचे शिक्षण शिवाजी युनिव्हर्सिटी यामधून झालेले आहे, ज्यामध्ये मी इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र हा सब्जेक्ट घेतला होता. जेव्हा मी कॉलेजच्या 2nd इयरला होते तेव्हापासूनच मला असं वाटत होतं की एखादी ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. संघर्ष खरं आहे. माझ्या बाबांना मुळामध्ये पोलीस व्हायचं खूप स्वप्न होतं आणि त्यांनी त्यासाठी भयंकर कष्ट केले होते. त्यांचं त्या पद्धतीचं कष्ट मी आत्ता ऐकते, कारण ते मला आत्ता सांगत होते. आणि असं म्हणतात की कुठेतरी नशिबाची ही साथ लागते, पण बाकी सगळं हार्डवर्क, स्मार्ट वर्क सगळं त्यांनी केलं, पण कुठेतरी नशिबाने त्यांना थोडीशी साथ न दिल्यामुळे त्यांचं हे स्वप्न अधुरं राहिलं. आणि ते त्यांचं स्वप्न ते माझ्या थ्रू इनडायरेक्टली पाहत होते असं मला वाटलं. आणि आपण यामध्ये एकदा डिसिजन घेतलेला आहे तर तो झोकून देऊन करू, जेणेकरून माझ्या आईबाबांचं स्वप्नही मी पूर्ण करेन असं मला वाटलं. त्यामुळं मला त्याचं एक जास्त प्रेरणा आणि बूस्ट मिळालं. मी इतकं सांगेन की जर ठरवलं ना एखादी गोष्ट तर ती करू शकतो आपण. फक्त त्याला गरज असते ती प्रबळ इच्छाशक्तीची, त्याचबरोबर मार्गदर्शनाची. आणि आजच्या 21व्या शतकात आपल्याला टेक्नॉलॉजीचं एक वरदान प्राप्त झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल YouTube यावरती अनेक विद्यार्थी, अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे ॲस्पिरंट्स, फ्री इनिशिएटिव्ह भरपूर आहेत कोचिंगचे, त्या माध्यमातूनही सेल्फ स्टडी करू शकतात. आणि YouTube हे एक असं एडटेक प्लॅटफॉर्म झालेलं आहे की ते आता ग्रामीण भागातही अगदी सहजरित्या पोहोचत आहे. त्यामुळे मी त्यांना इतकं सांगते की तुम्ही एकदा ठरवलं असेल तर मागे पडू नका, कारण तुम्हाला टेक्नॉलॉजीची साथ आहे. तुम्हाला बाकी सगळ्यांची ती नक्की साथ मिळेल असे मला वाटतं, पण एकदा ठरवलेलं ध्येय मध्येच सोडू नका. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.